आदिवासी विकास मंत्री आदरणीय साहेब आणि संबंधित अधिकारी यांना आमची स्पष्ट विनंती आहे की पुढील काळात महाराष्ट्र राज्यातील वर्ग 3 आणि वर्ग 4 पदांबाबत कोणतेही निर्णय घेताना आमच्या समाजाचा आवाज ऐकला जावा। आमचा समाज जागरूक आहे आणि पुढील भूमिका ठामपणे ठरवेल। सध्या आमचे आंदोलन संविधानिक मार्गाने सुरू आहे। आम्ही कायदा व संविधानाच्या चौकटीत राहूनच आपला हक्क मिळवण्यासाठी लढा देतोय। आम्हाला केवळ न्याय हक्क हवा आहे, कोणाच्याही दयेची भीक नाही। आदिवासी विकास विभागात बाह्य स्रोत कंपनीमार्फत दिलेले आदेश आम्हाला मान्य नाहीत। अशा पद्धतीने आमच्या पदांवर बाहेरच्या कंपन्यांचं वर्चस्व आणणं हा आमच्या हक्कांवर घाला आहे। या आदेशांचा आम्ही तीव्र निषेध करतोय। याचा प्रत्युत्तर म्हणून जे कंपनीमार्फत आदेश देण्यात आले होते ते आम्ही आदिवासी विकास विभागासमोर प्रत्यक्ष जाळून आमचा रोष व्यक्त केला। हा फक्त इशारा आहे। हक्कांवर डाका घालण्याचा प्रयत्न झाला तर आंदोलन अधिक तीव्र होईल। आमची मागणी एकच आहे, रोजंदारीवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना नोकरीत समाविष्ट करावं। बाहेरून कंपन्या आणून आमच्या तरुणांचा हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न आम्ही कधीही सहन करणार नाही। आजवर आम्ही संयम पाळला, पण आमच्या संयमाची परीक्षा घेऊ नये। आमचा लढा न्यायासाठी आहे आणि तो शेवटपर्यंत सुरू राहील। सरकारने आणि अधिकाऱ्यांनी याची गंभीर दखल घ्यावी, अन्यथा यापुढील सर्व परिणामांची जबाबदारी त्यांची असेल। आमच्या समाजातील प्रत्येक तरुण, महिला व ज्येष्ठ आता एकत्र उभे आहेत। आमचे एकच वचन, हक्क मिळेपर्यंत लढा सुरूच राहील। कोण म्हणता देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही। कोण म्हणता देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही। लाठी गोली खाएंगे, फिर भी आगे जाएंगे। सन्माननीय आदरणीय महाराष्ट्र राज्यातील आलेल्या तमाम माझ्या महाराष्ट्र राज्यातील वर्ग 3 वर्ग 4 रोजंदारी आदी सर्वांना माझा जय जोहार। मित्र, मागील आता 35 दिवस आपल्या इथं होत आहेत। आपण भारतीय राज्यघटना, भारतीय लोकशाही आणि तमाम कायदा कानून यांना आपण नम्रपणे राहून आतापर्यंत 35 दिवस आंदोलन केलेलं आहे का नाही? मग आपली मागणी ही संविधानिक आहे, ती म्हणजे अशी की आदिवासी आश्रम शाळांमधील बाह्य स्रोत प्रक्रिया नोकरभरती रद्द झाली पाहिजे आणि जे काही मागील वर्षी 2024-2025 मध्ये जे कार्यरत वर्ग 3 वर्ग 4 चे जे कर्मचारी आहेत या सर्वांना रोजंदारीचे आदेश मिळायला पाहिजे। हे आपली प्रमाणित आणि संविधानिक मागणी आहे का नाही? ही मिळवायची आहे का नाही? एकीकडे सरकारचं धोरण तासरीचं असताना आपले जे वर्षभराचं 34 कोटीमध्ये जे काही आपलं गुजराण व्हायचं ते नाकारून सरकारनं 84 कोटी 74,55,000 काढलं। म्हणजे शासन सन्माननीय या देशातील महाराष्ट्र राज्यातील सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी रोजंदारीच्या म्हणजे जे काही टॅक्स भरतो याचं घाला घालण्याचे काम हे महाराष्ट्र शासनाच्या सन्माननीय आदरणीय उईके साहेबांच्या माध्यमातून आदिवासी विकास विभागाला विकण्याचं काम आदरणीय आदिवासी विकास मंत्री करत आहेत का नाही? आपण तन मन धनाने आदिवासी आश्रम शाळांमध्ये सर्व महाराष्ट्र राज्यातलं प्रमाणित काम करणारे वेल क्वालिफाईड आहोत का नाही? आपण परमनंट नोकरी मागतो? आम्हाला फक्त रोजंदारीचे जे काही आदेश होते तेच पाहिजे। आम्ही परमनंटची नोकरी नाही मागत, आम्ही पगारवाढ मागत नाही। मागतोय का? मग 35 दिवसांपासून आपण शासन दरबारी हीच मागणी करतो, परंतु याच्यात आदरणीय प्रशासनाच्या संबंधित अधिकारी कुठेतरी चुका करतायत। ते कुठेतरी लिहित आहेत की इथं बसलेले 1 वर्षापासून ते 9 वर्षवाले लोक हे अशी मागणी करतायत। मग वर्ग 4चा असेल वर्ग 3चा परमनंटची नोकरी यांना हवी आहे, शासन सेवेत कायम करावं, आपली अशी मागणी आहे का? मग हे सरकारला कोणी दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।